खरेदी विश्वासाची, खरेदी आनंदाची, योग्य दर, विनम्र सेवा, पलूसच्या आनंद बाजारची। सर्व कार्यक्रमांसाठी होलसेल दर, प्रशस्त पार्किंग आणि भन्नाट ऑफर्स, स्वच्छ निवडक दर्जेदार किराणा, कॉस्मेटिक्स, होजिरी, फुटवेअर, सर्व काही एकाच छताखाली। आनंद बाजार, SBI बँकेसमोर, पलूस। प्रोप्रायटर स्वप्नील अनिल कदम। मोबाईल नंबर 95 79 87 93 39। शहराचा विकास खुंटवण्याचे पाप भाजपचे। आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांचा पलूसमध्ये हल्लाबोल। पलूस नगर परिषदेवर प्रशासक नेमून शहराचा विकास जाणीवपूर्वक खुंटण्याचे पाप भाजपने केला आहे, असा थेट आणि गंभीर आरोप आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी केला आहे। प्रशासनाला हाताशी धरून काँग्रेस पक्षाला बदनाम करण्याचे महापाप भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षाने केला आहे, असे ते म्हणाले। प्रभाग क्रमांक 2च्या कोपरा सभेदरम्यान बोलताना त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली। यावेळी बोलताना आमदार डॉक्टर विश्वजित कदम म्हणाले की विरोधकांनी चांगल्या कामांना चांगले म्हणण्याची दानत ठेवली पाहिजे। कोणीतरी फडतूस व्यक्ती येऊन साहेबांवर खालच्या पातळीवर टीका करतो, याचा जाब जनता नक्कीच विचारेल, अशा शब्दात त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला। पलूसच्या विकासामध्ये स्वर्गीय डॉक्टर पतंगरावजी कदम, वसंतराव पुदाले, खाशाबा अण्णा, राजाराम सदामते, आनंदराव भाऊ, बापू येसुगडे यांचे मोठे योगदान असल्याचे त्यांनी कृतज्ञतापूर्वक नमूद केलं। ही निवडणूक विकासाची पोचपावती। डॉक्टर विश्वजित कदम यांनी यावेळी आपली भूमिका स्पष्ट केली। आम्ही आजपर्यंत कुणावर टीका केली नाही, परंतु विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकू लागल्याने ते खालच्या पातळीवर टीका करत आहेत, असं ते म्हणाले। ही निवडणूक केवळ सत्तेसाठी नसून पलूसच्या विकासाची आहे आणि आपण केलेल्या कामाची पोचपावती आहे। यावेळी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार संजीवनी सुहास पुदाले, वॉर्ड क्रमांक 2चे नगरसेवक पदाचे उमेदवार रोहित दळवी, कोमल सदामते यांच्यासह विशाल दळवी, अभिजित फाळके, विकास लाटे, प्रसाद निकम, कुणाल फाळके, किरण दळवी, मोहन सुतार, मार्तंड सदामते, जालिंदर येसुगडे, दिनेश शिंदे तसेच प्रभाग क्रमांक 2 मधील नागरिक, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या ठिकाणी अभिजितरावनी, इतर कोण काकांनी, बाकीच्या सर्व नेत्यांनी, निशाणरावनी वाचून दाखवून एवढं तर इथं काय कोण असं वेगळं बसलं नाही की त्याला झालेल्या कामांचा या ठिकाणी प्रत्यक्ष फायदा झाला नसेल। गेले 2 वर्ष प्रशासक होता, अहो प्रशासक कुणी नेमला? राज्य सरकारची नेमकी भूमिका काय होती? का लोकशाहीतल्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 2-2.5 वर्ष तुम्ही लांबवल्या? कशासाठी लांबवल्या? कारण या ठिकाणी प्रशासकाच्या माध्यमातून राज्य सरकारचा काही वेगळा हेतू होता, निवडणुका त्यांना घ्यायच्या नव्हत्या। सातत्याने जेव्हा कोर्टात केसेस दाखल झाल्या, शेवटी सुप्रीम कोर्टाने आदेश दिला। आता इथं पत्रकार मंडळी बसलेले, सुप्रीम कोर्टाने आदेश दिला की तुम्हाला आता राज्य सरकारचं कौतुक आम्ही ऐकणार नाही, तुम्हाला लोकांसाठी, लोकशाही टिकवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणुका घेतल्या पाहिजे, मग नगरपालिकाच्या या निवडणुका जाहीर झाल्या। अजून सुद्धा जिल्हा परिषद, पंचायत समिती किंवा महानगरपालिकेमध्ये अजून उघड दिसतच आहे। 28 तारखेला पुन्हा सुप्रीम कोर्टाचा निकाल। पण जाणीवपूर्वक लोकांच्या हातात सत्ता द्यायची नाही। जे तळागाळात काम करणारे वेगवेगळ्या जाती धर्मातले आमचे तळातले कार्यकर्ते आहेत, त्यांच्या हातात सत्ता द्यायची नाही, हा कट कारस्थान हे राज्य सरकारचं। आणि म्हणून आपल्या सर्वांना सांगायचं की 2 वर्ष त्याच्या आधी जी कामं झाली त्या कामात सगळ्या आमच्या नगरसेवकांनी नक्की सांगितली। माझ्याकडे जेव्हा मी आमदार म्हणून राज्यमंत्री म्हणून जे काही शक्य होतं ते सातत्याने केलं। अरे पाणी योजना आम्ही मागच्या महिन्यात दिवाळीच्या आधी सुरू केली, त्याचा जे चांगलं झालं त्याला तरी चांगलं म्हणण्याची दानत विरोधकांनी ठेवली पाहिजे। आणि मला वाईट काय वाटलं की परवा, खरं विशालराव तुमच्या वडिलांची आठवण मला परवा फार प्रकर्षपणे झाली। परवा इथं राष्ट्रवादीची सभा झाली, त्या सभेमध्ये कोणतरी आटपाडीतला माणूस तरी प्रवक्ता आणला होता आणि त्या आटपाडीच्या त्यांनी आपल्या साहेबांवर टीका केली। अरे म्हणजे इलेक्शन कुठली नगरपालिका, या नगरपालिका पलूसच्या शहराच्या विकासामध्ये अनेक लोकांनी योगदान दिलं। पतंगरावजी कदम साहेबांचं योगदान तर किती प्रचंड मोठं या पलूस शहरातल्या प्रत्येक नागरिकाला मिळतं। स्वर्गीय वसंतराव पुदारदारांचं योगदान अत्यंत महत्त्वाचं आणि मोठं आहे। स्वर्गीय खाशाबा अण्णांचं असेल, स्वर्गीय राजाराम सदामतेंचा असेल, स्वर्गीय अमरभाऊंचा असेल, स्वर्गीय गुंडाराजींचा असेल, स्वर्गीय बापू येसुगडेंचा असेल, पण या सगळ्या नेत्यांचं योगदान असताना
आमच्यापैकी कधी पुन्हा टीका केली विरोधकांच्या, विशेषतः जे नेते दिवंगत झाले त्यांच्यावर आम्ही कुणी काय बोललो? पण आज कुणीतरी एक भटकूस माणूस आणायचा आणि त्याच्याकडनं काहीतरी बोलायला लावायचं आणि आपल्या साहेबांवर टीका करायला लावायची. आज म्हणजे विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरून चाललेली आहे, हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून मला सर्व विनंती करायची की ही इलेक्शन ही पलूसच्या विकासाची, ही इलेक्शन केलेल्या कामांच्या दिलेल्या पोचपावतीची, ही इलेक्शन पुढील 5 वर्ष पतंगरावजी कदम साहेबांचं हे पलूस शहर आहे. पतंगरावजी कदम साहेबांनी इथं चांगल्या विचाराचे कार्यकर्ते जे घडवले, त्या विचाराच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पुढील 5 वर्षाकरता पलूस शहराचा आपल्याला विकास घडवायचा आहे. ह्याच्याकरता ही निवडणूक आहे. आणि म्हणून कुठल्याही बाहेरच्या येणेकरांचं काही भाषण ऐकण्याची आवश्यकता नाही. जे लोक या ठिकाणी बोलतात त्यांना म्हणा केलेल्या कामांचा सुद्धा कधीतरी उल्लेख करा, एवढी दालत ठेवा, म्हणजे लक्षात येईल की या बोर्डामध्ये किती कामं झाली.